नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास या विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षेची तयारी आपण करतो आहोत आणि त्यामध्ये IMP महत्त्वाचे क्वेश्चन जे आहेत ते विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी पुरवत आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण प्रश्न तिसऱ्यातल्या अ आणि ब दोघांचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. प्रश्न चौथा देखील आपण अपलोड केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आपण आता घेतलेला आहे. प्रश्न 6वा आपल्या सर्वांना माहिती आहे. सविस्तर उत्तरे लिहायचे जे मोठे क्वेश्चन आहे त्याच्यातला प्रश्न आहे. त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तो आपण पाहून घेऊयात. हा अभ्यास झाल्यानंतर इतर महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांचाही अभ्यास तुम्हाला करावा लागेल. पहिला प्रश्न, युरोपातील वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे म्हणून उत्तरे तशी तुमची पाठ असायला हवीत. त्यानंतर पहा, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा पर्वातील राजा राम मोहन राय यांच्या कामगिरीची माहिती विचारली जाऊ शकते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून समजणाऱ्या युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या महत्त्वाच्या बाबी. त्यानंतर युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि त्याचे परिणाम. त्याचबरोबर पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याविषयी सविस्तर माहिती विचारली जाते. तोही प्रश्न तुम्हाला येत असणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतातील पोर्तुगीज वसाहतींविषयी सविस्तर माहिती. आर्थिक राष्ट्रवादाचे स्वरूप आणि परिणाम सविस्तर स्पष्ट करा. उमाजी नाईक यांच्या बंडाची माहिती लिहा. त्याबरोबर भारत सरकारचे आरोग्यविषयक धोरण स्पष्ट करा. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा. काश्मीरच्या भारतातील विलिनीकरणाची माहिती लिहा. हे विलिनीकरण जे आहे ते करून ठेवा व्यवस्थित, त्याच्यावरती प्रश्न येतो. हैदराबाद मुक्तीसंग्रामाची सविस्तर माहिती, म्हणजे तेच विलिनीकरणच आहे हैदराबाद संस्थान देखील. त्यानंतर आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेची माहिती लिहा. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. गोवा मुक्ती लढ्याविषयी माहिती लिहा. पोर्तुगीज मराठा संघर्षांविषयी माहिती लिहा. त्याचबरोबर स्पेनने अमेरिकेत आपल्या वसाहती कशा निर्माण केल्या. 1942च्या भारत छोडो आंदोलनातील माहिती लिहा. शीतयुद्धाचे परिणाम स्पष्ट करा. अशा प्रकारे मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत सविस्तर उत्तरे लिहामध्ये. तुम्हाला वाटते तुम्ही प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास करावा, त्यानंतर राहिलेले इतर प्रश्न तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटत आहेत त्यांचाही अभ्यास करायला हरकत नाही, तेही अभ्यास करा. आणि ह्या प्रश्नांचा अभ्यास केल्यावरती फायदा असा आहे तुम्हाला की इथं जर प्रश्न आला तर ठीक आहे, किंवा इथं जर प्रश्न नाही आला तर 100% याच्यावरती दुसरीकडं कुठंतरी प्रश्न विचारले जातील, म्हणजे तुम्हाला कुठं ना कुठं उत्तरं लिहिता येणार आहेत. अशा प्रकारचेही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत इतिहासातल्या, त्या कुठंतरी तुमच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या दिसतात. तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या प्रश्नांच्या अभ्यासातून देता येऊ शकतात, म्हणून यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. आणखी तुम्हाला काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि पेपर झाल्यानंतर देखील कमेंटमध्ये जरूर लिहित चला की कशा पद्धतीचे प्रश्न आणि कोणते प्रश्न तुम्हाला आल्यासारखे वाटत आहेत, जेणेकरून भविष्यात मुलांना त्याचा फायदा होईल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.